अकोले तालुक्यातील समशेरपूर विभागात सध्या रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. समशेरपूर फाटा ते देवठाण या दरम्यानचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. या रस्त्यावर समशेरपूर आणि सावरगाव पाट या दोन गावच्या शिवावर असणाऱ्या सदोबाचा ओढा या ठिकाणी ओढ्यावर जुना रुंद फरशी पूल तोडून नवीन अरुंद शिडीवरचे काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे. या ठिकाणी अरुंद मोऱ्या टाकून बांधकाम पूर्ण केले आहे, परंतु पूर्वीचा रुंद असलेला रस्ता सदर या कामामुळे अरुंद झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेले बांधकाम हे एकदमच रस्त्यात आल्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. पूर्वीच्या डांबरी रस्त्यावरच नवीन मोऱ्यांचे बांधकाम केल्यामुळे सदर रस्ता एकदम अरुंद झाला आहे. त्यातच तिथं अचानक वळण असल्यामुळे सदर ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेली वॉल ही अक्षरशः रस्त्यावर बांधल्याचे दिसते आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. सदर ओढ्याला पावसाळ्यात अनेक वेळा मोठे पाणी येत असल्याने अनेक वेळा या रस्त्याची वाहतूक बंद होत असते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याचा सुद्धा विचार केल्याचे दिसून येत नाही. रस्त्यावर अपघात होऊ नये तसेच वाहतूक सुरळीत असावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता रुंदीकरणाचे काम केले जाते आहे. परंतु अशा पद्धतीच्या कामामुळे जनतेचा फायदा आहे की ठेकेदाराचा फायदा आहे याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास करून तात्काळ या ठिकाणी झालेले बांधकाम नव्याने करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. या ठिकाणी हा जो ओढा आहे हा भरपूर पाणी जाणारा ओढा आहे. आढळलेला हा मिळणारा. आणि पूर्वी इथं फरची होती. फरची म्हणजे एक्स्ट्रा पाणी त्या फरचीवरून जात होतं, अशी ती व्यवस्था होती. आता याने हे जे शिडीवर केलंय तर बघा, निदान ती भिंत जी आहे ती हेड वॉल काय म्हणतात, आणि ही भिंत या समांतर सुद्धा नाही आहे, एकमेकाच्या समांतर नाही. दुसरी गोष्ट, ही जी भिंत आहे इतकी आतमध्ये आलेली आहे, रस्त्यावर आलेली आहे डांबरापर्यंत. येणाऱ्या वाहनांचा तिथे ॲक्सिडेंट होऊ शकतो. अशी सगळी परिस्थिती. याची दुरुस्ती व्हावी असे आमचं मत आहे. शासनाने लक्ष द्यावं डिपार्टमेंटने आणि याची दुरुस्ती व्हावी असं आम्हाला वाटतं. सावरगाव परिसरात समशेरपूरच्या हद्दीवर वड्यात एक मोरीचं काम चालू होतं. कॉन्ट्रॅक्टदारानं एकदम चुकीच्या पद्धतीनं हे काम केलेलं आहे. सगळं रुंदीकरणाचं आम्ही दाखवून लोकांना सांगितलं तर रुंदीकरण आहे वाईड, आणि आज ही मोरी बांधली डायरेक्ट डांबरीला खेळून बांधली. अनेक ॲक्सिडेंट होण्याचे प्रकरण होणारे थोड्या दिवसात. कॉन्ट्रॅक्टदाराला 4-4 वखत आम्ही सांगून त्यांना काय सर्वसाधारण लोकांचं काही जमलं नाही, म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्याच्या पद्धतीनं त्यानं काम केलं. या वड्याला इतकं पाणी असतं, या जुन्या मोऱ्यांमध्ये पाणी बसत नव्हतं म्हणून नवीन मोऱ्या टाकून या मोऱ्यांमध्ये सुद्धा ते बसणार नाही. सगळं पाणी चुकीचं काम आहे, चुकीच्या पद्धतीनं केलं. शेजारच्या वावरांना सुद्धा धोका आहे याच्यापासून. इकडे रहदारी भरपूर आहे आणि ॲक्सिडेंट होण्याचं जेवढं प्रमाण वाढणार आहे त्याची सर्व जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरवर राहील. एक जरी ॲक्सिडेंट झाला ती कोणाचा मृत्यू झाला, कोणत्या गाडीची नुकसान झाली, ती सर्व जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची राहील. त्या पाटीलला आम्ही 4 वखत सांगितलं, समजून तो काय ऐकून घ्यायच्या मानसिकतेत नाही आहे. कालसुद्धा आम्ही त्याच्या संघ बरेच वादविवाद घातला, परंतु त्याची भूमिकाच नाही ऐकून घ्यायची. एकदम चुकीचं काम करून ठेवले. तसेच यापुढे सावरगाव पाट हद्दीपासून ते देवठाणपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे सुद्धा काम सुरू आहे. या ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी रस्त्याच्या बाजूने खोदकाम केले जात आहे. सदर काम हे कमी खोलीचे आणि कमी रुंदीचे केले असल्याचे दिसून येते. कमी रुंदीच्या खोदकामामुळे या ठिकाणी रोलरच्या साह्याने सदर रस्ता योग्य रीतीने दाबला जाणार नसल्याचे दिसून येते. यासाठी संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देणार आहेत की नाही अशी विचारणा जनतेकडून होत आहे. अधिकाऱ्यांकडून सदर रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष का केले जात आहे असाही जनतेचा सवाल आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेहमी समशेरपूर परिसरात असतात, मग सदर कामाकडे दुर्लक्ष करून यात फक्त ठेकेदाराचा फायदा पाहिला जातो आहे की काय असा आरोप नागरिकांकडून होत आहे. जनतेचा प्रवास सुरळीत आणि विना अपघात व्हावा यासाठी शासन एवढा मोठा निधी खर्च करत असताना योग्य रीतीने काम होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. या सर्व रस्त्यावरील शिडीवर्कचे काम निकृष्ट प्रतीचे काम झाले असून सदर बांधकामावर पाणी सुद्धा मारलेले नाही अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. अशा निकृष्ट कामामुळे जनतेचा पैसा वाया जाईल आणि जनतेचा यातून तोटाच होणार आहे असे दिसते.
सदर कामाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी सावरगावचे सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर सुदामने यांच्या वतीने करण्यात आली आहे. टीव्ही न्यूज नेटवर्क साठी संपादक शांताराम दाराडे. थराला कॉम्पॅक्शन असतं. काय प्रकार आहे? शमशेरपूर विभागामध्ये रस्त्यांची जी कामं चाललेली आहेत त्यात प्रामुख्याने देवठाण म्हैसोळण रस्ता, चिचकांड शेरंकेल रस्ता अत्यंत महत्वाचे रस्ते आहेत आणि अनेक वर्ष या रस्त्यांची मागणी होती. हे रस्ते आले, आनंदाची गोष्ट आहे. पण प्रत्यक्ष काम करताना जे काही दिसतं तर कामाचा दर्जा, कामाची पद्धती याबाबत प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये जे सीडीवर्क केलं, भरपूर मोठा ओढा आहे तो, भरपूर पाणी असतं त्या ओढ्याला. अनेक वेळा रस्त्यावरून ओव्हरफ्लो होतो पुराचं पाणी, रस्ता बंद होतो, अशी सगळी परिस्थिती तिथे असते. आणि ते जे सीडीवर्क केलंय तर ते नाला बेडपेक्षा ते पाईप मोऱ्या ज्याला म्हणतात ते इतक्या खोल घातल्यात, त्यातून त्या गाळाने भरणार, परत वरून पाणी जाणार, हे प्रश्न तिथे निर्माण होणार. असं का केलंय हे समजत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्या हेड वॉल्स असतात त्या कमीत कमी समांतर असाव्यात, त्यांची ती रुंदी असते ती सफिशियंट असावी, ती पाहिली गेली नाही. तिथे अधिकाऱ्यांनी पाहावे, भेट द्यावी, ते बरोबर आहे की चूक आहे सांगावं, बघावं, असं आमचं मत आहे. त्याचप्रमाणे पुढे सावरगाव देवठाण दरम्यान आता साईड पट्टा चाललेला आहे. मग ते साईड पट्ट्याची रुंदी, तो बॉक्स असतो त्याची रुंदी किती असावी, तिच्यामध्ये रोलर फिरला पाहिजे आणि 2 मीटर रुंदी असावी साधारण, रोलर फिरेल सहजासहजी, इतकी रुंदी असते. पण तिथं अगदी कमीत कमी रुंदी केलेली दिसते. त्यात खडी पण टाकायला सुरुवात केलेली दिसते. मग ते कॉम्पॅक्शन कसं करणार, रोलर त्यातून फिरणार का, म्हणजे हे सगळे प्रश्न तिथे दिसतात आणि याची दुरुस्ती व्हावी असं आमचं मत आहे. अधिकाऱ्यांनी पाहावं, ते भेट द्यावी आणि त्या दुरुस्त्या कराव्या असं आम्हाला वाटतं. या ठिकाणी हा, सीडीवरच्या रुंद्या ज्या आहेत, म्हणजे रस्ते नेमके रुंद करायचे आहेत का अरुंद करायचे, हाय भाग आहे. ते जे सीडीवर्क आहे, मी बोललो इतक्यात, सावरगाव शमशेरपूर त्या हद्दीवर तो मोठा ओढा आहे. ते पूर्वी जे होतं फरची होती तिथे, त्या फरचीवरून पाणी जाण्याची व्यवस्था होते आणि ते अत्यंत अरुंद केलंय. मग नेमकं काय कारण आहे, रस्ता रुंद करायचा आहे का अरुंद करायचा आहे? तिथे वरतून येणाऱ्या गाड्या त्या सीडीवर कोण आदळतील असं काही दिसतंय तिथे. बघावं त्यांनी येऊन आणि निर्णय घ्यावा आणि तिची अपस्ट्रीमच्या बाजूची जी हेडवाल आहे ती तोडून नवीन करावी असं आम्हाला वाटतं. अत्यंत चुकीची ती दिसते.